महायुतीच्या सरकारमध्ये अजितदादा सामील झाल्याच्या नंतर नागपुरात अजितदादांसाठी विजयगड हा बंगला बनविण्यात आलेला होता। हा शासकीय बंगला जो आहे त्या बंगल्याला मात्र अजितदादाच्या अपघाती निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नावाची सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री अशा प्रकारची पाटी जी आहे ती या बंगल्याला लागलेली आहे। कारण काल सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर या बंगल्याला जे अजित पवार यांच्या नावाची पाटी होती त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी लागलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे नागपूर अधिवेशन असो किंवा नागपूर दौऱ्यावर आल्यानंतर अजितदादा जे आहे ते याच विजयगड बंगल्यावर ते थांबत होते आणि हा जो विजयगड बंगला आपण या ठिकाणी जर बघितला तर अजितदादांनी आपल्या हिशोबाने त्याला तयार केलेलं होतं। या ठिकाणी झाडं लावायला सांगितली होती, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या आहे त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या। महत्त्वाचं म्हणजे विजयगड या बंगल्याची ओळखच खऱ्या अर्थाने हे अजितदादांचा बंगला या नावाने झालेली होती। याला विजयगड असं नावसुद्धा अजितदादांनी सुचवलेलं होतं। मात्र आता अजितदादा गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची सूत्र जी आहे ते त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी या ठिकाणी आता विजयगड बंगल्याला लागल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।